थोड्याही तुपाचा वापर न करता मस्त अशी खुसखुशी शंकरपाळी तुमची पण तयार होईल। त्यासाठी एका टोपामध्ये 1 वाटी इतकी साखर घ्यायची, 1 वाटी इतकं गरम थंड करून घेतलेलं दूध घ्यायचं आणि अर्धी वाटी इतकं तेल घालायचं। या सगळ्याला गॅसवरती चढवायचं। उकळी न आणता साखर व्यवस्थित अशी आपल्याला इथे विरघळून घ्यायचे। थंड झाल्यानंतर एका परातीमध्ये काढून घ्यायचं आणि याला व्यवस्थित असं आपल्याला थंड करून घ्यायचंय। चांगलं व्यवस्थित असं थंड झालं की याच्यामध्ये ना याच वाटीने मोजून आपल्याला मैदा घालून घ्यायचा। सुरुवातीला ना 3 वाटी इतका मैदा घालायचा आणि ह्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं। लागेल असं थोडा थोडा मैदा घालत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं बांधून घ्यायचंय। तर इथे 5 वाटी इतका मैद्याचा वापर झालेला आहे। व्यवस्थित असं पीठ बांधून घ्यायचं, मळून वगैरे जास्त घ्यायचं नाही। हा तयार केलेला गोळा व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचा। नंतर याच्यावरती झाकून आपल्याला 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं। 10 मिनिटांनंतर हे पीठ ना व्यवस्थित असं आपल्याला तयार करून घ्यायचं। परत मळून ह्याला घ्यायचं नाही आणि ह्याचे ना लागेल असे 4 ते 5 अगदी मोठे असे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे। राहिलेलं मिश्रण असंच आपल्याला झाकून ठेवून द्यायचंय। हा गोळा आता पोळपाटावरती लाटून घ्यायचा। अजिबात सुद्धा चपातीसारखा पातळ लाटायचं नाही। जितका होईल ना इतका आपल्याला व्यवस्थित असा हा जाडच लाटून घ्यायचे। अगदी इथपर्यंत आपल्याला जाडवा लाटून घ्यायचंय आणि नंतर शंकरपाळ्या जशा बनवतो ना अगदी छोटे छोटे आपल्याला धारदार चाकूच्या साह्याने ना छोटे छोटे कट मारून घ्यायचे। हे बघू शकता अगदी असे छोटे छोटे शंकरपाळ्या आपल्याला अगदी बनवून घ्यायचे। त्याच्यापेक्षा थोडेही तुम्ही मोठे अगदी छोट्या तयार करू शकताय। आता हे राहिलेले कट सगळे अगदी करून घ्यायचे। जसं बनतील अगदी प्रत्येक शंकरपाळी थोडी थोडी अगदी लाटत घ्यायचे। नंतर मग जसे होतील तसे तळून घ्यायचे। गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून दिलंय। एक गोळी टाकून बघायची, पटकन अशी तळून वरती येत असेल ना की समजून जा की तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। झाऱ्यावरती शंकरपाळ्या घ्यायच्या आणि अगदी थोड्या थोड्या करून तेलामध्ये सोडून घ्यायच्या। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि व्यवस्थित झारा फिरवत फिरवत ही शंकरपाळी गुलाबी रंगावरती येईपर्यंत ना व्यवस्थित अशी आपल्याला तळून घ्यायचे। जास्तही कडक होणार नाही या गोष्टीची काळजी घ्या। आणि आता बघू शकता थोड्याही तुपाचा वापर न करता मस्त शंकरपाळी तयार झाली।